धर म्हणे बाबा तुला आलायच कामाचं जीवार आहे धर तो आपण. नमस्कार मंडळी. बापरे एवढीच्या एकटी बी येणार आणि टिकली पडली का? टिकलीच नाही लागली का? आपण केली तर मग टिकली पडली असं. पहा मंडळी चालली सगळं तिकडे चहा पाणी दूध तापिवणं चाललंय. पप्पा आलेत घरी. आला का तोंडून टोलू इकडे दिस टिकल्यानंतर मग मी जीवा आणतो का ना तुमचा याच्यात आता कशात तरी तुम्हाला तर माहिती आपण काही चहा घेत नाही मम्मी पण चहा घेत नाही. हे दोघं आपल्या काही चहा घेतात चहा बी मी घेतच नाही म्हणजे त्या बाई इकडे खारी घेऊन आला त्याची त्याला खायला. आम्ही दोघं माझ्याकडे चहा घेत नाहीत. हा आता मी टिकली. सकाळी रोज एक लसूण खायला पाहिजे. काय खरंच खाऊन दाखव ना. खरंच खाऊन दाखव ना मग म्हणे मी पहिलं चहा पित तिकडे मी खाऊ का? त्याला चोवीत असते तर पहिलं हातावर येडे नाही ना का धर मग इकडे धर कॅमेरा कसं असं का असं का त्यानं काय होतं खाय 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 लवकर खाय लवकर खाय. कसा लागला इकडं बघ कसा लागला. मम्मी लसूण खाल्लाय कच्चा गोड लागलाय बाबा. काढतो अतुल तुमची चहा खोरायला खारी काढली होतं गाडीवर बसू कोणी तो अरे मी गाडी काढली हम्म. ते मला लिफ्ट दे म्हणजे पुढे सोडून अच्छा पुढं सोड त्याला. दूध घेतो तिकडे ते त्याला पुढे जायचं आणि ते दूध घ्यायला थांबलं तर चाललंय. मंडळी इकडं पहा काय पण काय कांदा टमाटा चाललंय तळणं पण आज एवढा होता बघा त्यामुळे मम्मीने मस्त केली होती पोहे आणि पोहे खाताना आपण काय व्हिडिओ घेतला नाही शॉर्ट व्हिडिओच बनवला फक्त. आता इकडे कशी तयारी झाली आहे मम्मीला माहिती. काय बनवलीस रे मग? बनवायची खिचडी. खिचडी खाऊन माझा पोह्याचा नाश्ता केलाय ना. हां रात्रीची भाजी पोळ्या ते पण आहेत. अच्छा मग त्याच्यामुळे म्हणलं आता थोडं खिचडी टाकते मला बी लवकर जायचंय. ओके बरं ठीक आहे बघत राहून ही काय कशाचं वाटत नाही काय त्याच्यामध्ये टमाटर कांदा टाकून तळून घेतलाय. जिरे मोहरी आणि आता हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर अद्रक कुटून घेतलंय. अच्छा बनवून आलू नाहीये ना. आज रविवारचे बघा मंडळी आता वाजू राहिलेत 9 वाजू राहिलेत. मी काय आज आंघोळ केली नाही मस्त करेन दुपारच्या पाऱ्यामध्ये उन्हामध्ये आंघोळ करेन. हिवाचं अजून पाणीच मारणं चालू आहे बघा इकडं कुंकड गेला का माहिती आता. आणि मग चालू आहे स्वयंपाक. पप्पा आलते घरी पप्पाने नाश्ता वगैरे केला आणि पप्पा वगैरे त्यांच्या कामावर नेऊन सोडलंय पप्पांना परत. आता मला बोल मला दम लागला. पाणी आणायला जायचंय तुम्हाला. हां आता पाणी तावाच होईल येईन जा युवाचं पाणी होईल ठेवायला आता मम्मीकडे आधन तांदूळ कुठं तांदूळ घरात आणावं लागते मला ते येशील घेऊन. दिले आणून तर बरं होईल. हां ठीक आहे मग घेऊन. मस्या आणि होळी तर आपण म्हणजे आपण काय होळी खेळत नाही पण आज आम्ही दोघं भावनी होळी खेळली. ह्या पा जर इकडे कपडे ओढले झालेत मस्त तरी. आणि होळी अशी तशी नाही मी इकडून पाणी मारत होत त्याला त्या तिकडून मला दगड मारित होता. दगडाची होळी चालली होती आमची. होती तुमची होतं दगडाचा पाऊस पाडत होते ते. अरे वा एवढी बारीक कडक होळी खेळतात. मग काय मटन मसाला कुठं लिहित तुम्ही होळी खेळणारी. मंडळी सगळं साहेब आवरून जेवण खावणं करून मम्मी गेली ती कामाला. आता आली पा आता काय कूलरचा आवाज गंज आहे पण आपला आवाज क्लिअर चाललाय माहिती का तुपला नाही यायचं. कूलरचा आवाज घेतो का त्याच्यात किती वाजत ते. आता मग गरमीच किती आहे मग गरमीच किती आहे. वाटण म्हणून कूलर बंद केलंय. चाललंय पा इकडं आपलं दळण करणं. लवकर जायचं होतं मला कामाला त्याच्यामुळे आज लवकर जाऊन आले मी कामाहून. दळण करायले
तसं पाणी तरी चालू कर ना मग. पाणी बंद आहे आता. तोच बंद करायला लावलं घुमव बरं. घुमव घुमव आलं पाणी. पाणी तोच बंद करायला लावले पहिले येऊ लागलं का मला तरी काय चालू होतं इकडून पाणी गळत. मी पण आंघोळ करून जेव्हा खावण करून असं लुळू राहिलोय मस्त त्या वेळ झालो. पप्पाला याचा डब्बा देऊन आलो. मग तिकडं फड मामा कोण जाऊन आलो. नाही फड काका कोण जाऊन आलो. फड काकाला बोलून आलो. आता फड काकाने मला डबल संध्याकाळी 4 वाजता बोलवलंय. कशासाठी? तर आता आहे आमचं काम काहीतरी. त्या पप्पाच्या कामासाठी का? हा आहे आमचं काम. बरं. स्यायची घरी काही सण आहे म्हणे. हं. त्याच्यामुळे पाणी आलं मग बाहेर जात ऑफिस उघडलं नाही. तू संध्याकाळी मी 4 वाजता असं. म्हटलं बरं. आपला युवराज नाही पा घरी. युवा गेलाय पप्पाकडे तिकडून चाळणे आणायला. गावाचे चाळणे अजून कशी चाळणी आणायला गेलेलं आहे. 5 दिवसापासून जमलं चेहऱ्यावरती घाम. फक्त 2च मिनटं कूलर बंद केलाय जरसक. किती गरम आहे पा. पत्र येत नाही इथं सावलीच नाही कशाची तर काय करायचं? तिथं तर कसं झालं असतं. बापू तिथं तर लय सावगड आहे. इथं तरी जर सगळं आता येदोळक झाडाची सावली होती. पाठीमागं निरगळ्याची झाड आहेत त्याची सावली होती. आता ते निलगिरी निर्गली आता बांगल्याची सावली येईल समोरून तर बाहेर बसू शकतो. मला नाव घेता येणार निर्गी. आता तिथं तर असं आहे बाबा तुम्हाला दाखवलं पण वाटतं. तिथं मी एक गाण्याची रील काढलेली आहे. असं भयंकर आहे तिथं. बापरे. निलगिरी तसं राहावं तिथं तसं नाही कठीण आहे. तिथं त्या साहेब लोकांना बसायसाठी हाफीस केलेले आहे. त्याच्यामुळे ते तरी बसू शकतात ऑफिसमध्ये. आपण कसं बसावं तिथं जाऊन. त्या ऑफिसात आहे थंडगार. त्याच्यामुळे ते एकटे राहतात तिथं. म्हणून ते आणि संध्याकाळी जेवायला सकाळी जेवायला घरी येते आणि दुपारचा डबा द्यावा लागतो. काम चालू असल्यामुळं. आता काम चालू झालं. एवढं दिवस काम बंद होतं. 4 दिवस झाले ते आपल्याला जाऊन आणि काम बंद होतं आणि आता परत सुरू झालं. ते काय असं महिन्याचं काम बंद नाही राहिलं. त्या पप्पाला तेवढ्यातच होऊ लागलं. काम बंद. बरं आता कर कोयला चालू. नाही तर आलं काही नाव घेतलं आणि ते डोलू आला आमचा. हे 2 चाळण्या घेऊन आले. या धर्ममत्व आहे चाळण्या. आणि मंडळी जिओच्या फोन मी शूट करून राहिलो ना. हे फोन ठेवला होता बघा. ते साखर डबा आहे ना त्याच्या बाजूला फोन ठेवला होता. तर मी फक्त म्हटलं मम्मी म्हणे पुढचा घे कंटिन्यू करायचा पुढचा. मग म्हणलं मग फक्त मोबाईल दे. इवा मी म्हटलं मा फक्त मोबाईल दे. एवढंच म्हटलं ना. द्यावं मग मी हात लांबीला होता. फोन द्यावं मग फोन. हां तर तिनं फोन न देता असा जसा ठेवतो आता सरकून त्याला धर म्हणे बाबा तुला आलायच कामाचं जीवा रे. धर तो फोन. याच्यात काय वाटतं तुम्ही फक्त गोडीनं फोन मागितला. फोन द्यायचा ना तसं करायला. हां त्याला माहिती मंडळी ते जर काही बोलला तर डबल मग मी खवळत त्याच्यामध्ये बोलणार. चालला आमचं घर सोडून आता येणार नाही ते डबल जाय. आता शिक लागले मग मस्त गार हवा.